हा, आता धनुष्यबाण घेतलेला आहे आणि तो तीर आम्ही शेतकरी दिव्यांगासाठी सोडणार आहोत. आज मला वाटतं आमच्या राजकीय जीवनाचा प्रवास बदलला आहे. प्रहार संघटना कायम राहून अतिशय निर्भीडपणे, अतिशय ताकदीनं जो आमचा अजेंडा आहे, झेंडा जरी बदलला असेल तरी शेतकऱ्याचा, मजुरांचा, कष्टकऱ्यांचा, श्रमिकांचा, वंचितांचा, पिछड्यांचा, दिव्यांग बांधवाचा अजेंडा आमच्या डोक्यात मरेपर्यंत राहणार आहे. मी खास करून शिंदे साहेबांचे आभार मानतो. आम्ही जे शिवसेनेत आता आजपासून कामाला लागू, त्यांची जी सेवा प्रवृत्ती आहे त्याला कायम ठेवून प्रचंड ताकदीनं, अतिशय मजबूतीनं सामान्य माणसाला जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जेवढी राजकीय ताकद आम्ही शिवसेनेची वाढवू तेवढीच शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाची ताकद सुद्धा मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मला वाटतं कोणाच्या मनात शंका असेल का आता शेतकऱ्यासाठी आंदोलन होणार नाही, तर होणारच. वेळ पडली, काम जर का गरज पडली तर ते करणारच. आम्ही मुद्दामून बाळासाहेबांचा च वापरतो. त्याच्यानं ही अतिशय ताकदीची लढाई या शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाच्या बांधवासाठी शिवसेना सज्ज राहणार आहे. ताकदीनं रस्त्यावर पण येणार आहे वेळ पडली तर. त्या सगळ्या गोष्टी आम्ही डोक्यात घेऊन चालू. शेतकरी आमच्यासाठी मायबाप आहे, अन्नदाता आहे. तो जेव्हा चालतं तेव्हा आमच्या पोटात दाना भेटतं, आम्ही जगू शकतोय. म्हणून त्याच्या खाल्लेल्या अन्नाला बेमान होणार नाही. दिवस सारखेच असतं, माणसानं बदलायची गरज नाही. काय मी जसं आहे तसंच आहे. काय बदल वाटते मला सांगा बरं. शिवसेनेमध्ये अनेक जे इच्छुक होते ते नाराज आहेत. त्यांनी सुद्धा लॉबिंग केलेली होती. मात्र तुम्ही पक्षप्रवेश किंवा तात्काळ उमेदवारी, माझी लॉबिंग मीडियानं केली त्याच्यामुळे शक्य झालं. हाँ चल, मैं अभी शिवसेना के तरफ से अर्जा भर चुका हूँ. अभी आगे वाले विधान परिषद के अंदर, और शिवसेना की ताकत किसान और मजदूर भाई के लिए, मेरे दिव्यांग भाई के लिए खड़ी रहेंगी. अगर जरूरत पड़ी तो शिवसेना किसान और मजदूर और हमारे जो पीड़ित है, वंचित है, जो दिव्यांग भाई है, उनके लिए रास्ते पर भी आएंगी. ओके, आता नको नको ते अपना बिडो बच्चो करो. हाँ आता मला बोलण्याहून तुम्हाला काय वाटतं?